असं आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे, आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ। तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत। कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल। त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल। उद्धव ठाकरे आज मराठवाडा विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, कसं बघताय दौऱ्याकडे? ते चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे। आपल्या सरकारसाठी केला उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली, त्यावर राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की ही पत्रकार परिषद बघितल्यावर तळपायाची आग मस्तकात गेली, कारण निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही, दुबार मतदान। त्यांना एकच उत्तर पाहिजे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला। त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही।